नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शुभाशीष आहे. आज आपण गुणोत्तर आणि प्रमाणांबद्दल शिकणार आहोत. गुणोत्तर आपल्याला दोन गोष्टींची तुलना करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे 6 लाल पेन्सिल आणि 3 निळ्या पेन्सिल असतील तर लाल पेन्सिल आणि निळ्या पेन्सिलचे गुणोत्तर 6:3 आहे. याचा अर्थ प्रत्येक 6 लाल पेन्सिल मागे 3 निळ्या पेन्सिल असतात. अनेक वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये गुणोत्तराचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही तुमचा भत्ता तुमच्या भावंडांसोबत वाटून घेता किंवा शिक्षक वर्गाला गटांमध्ये विभागतात, तेव्हा तुम्ही गुणोत्तराचा वापर करून गोष्टी कशा वितरित केल्या जातात ते पाहू शकता. जर 8 विद्यार्थ्यांना बास्केटबॉल आणि 4 विद्यार्थ्यांना फुटबॉल आवडला तर त्यांचे प्रमाण 8:4 आहे. गुणोत्तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कशा जोडल्या आहेत हे समजून घेण्यास मदत करतात. आज आपण गुणोत्तर कसे शोधायचे, ते कसे सोपे करायचे आणि समतुल्य गुणोत्तर कसे तयार करायचे ते शिकू. चला सुरुवात करूया. शिकण्याचे निकाल हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. सोप्या भाषेत गुणोत्तर वापरून दोन राशींची तुलना कशी करायची ते समजून घेऊया. गुणोत्तरांना त्यांच्या सर्वात कमी स्वरूपात कसे सोपे करायचे ते शिका. समतुल्य गुणोत्तर समजून घ्या. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत गुणोत्तर, प्रमाण, सर्वात सोपा फॉर्म, समतुल्य गुणोत्तर, पूर्ववर्ती, परिणामी, युनिट्स, तुलना. गुणोत्तर म्हणजे दोन राशींची तुलना एका राशीमध्ये दुसऱ्या राशीमध्ये किती वेळा आहे याच्या संदर्भात करण्याचा एक मार्ग आहे. हे सामान्यतः वापरून व्यक्त केले जातात कोलन चिन्हाने. सर्वसाधारणपणे A आणि B या दोन राशींना गुणोत्तर AB असे लिहिले जाते आणि आपण ते A ते B असे वाचतो. A आणि B या दोन राशींना गुणोत्तराचे पद म्हणतात. A ला पहिले पद किंवा पूर्ववर्ती म्हणतात. B ला दुसरे पद किंवा परिणामी म्हणतात. टीप: गुणोत्तर म्हणजे समान एककांमध्ये व्यक्त केलेल्या राशींची तुलना. चला काही समस्या सोडवूया. उदाहरण 1. वर्गात 25 मुली आणि 20 मुले आहेत. मुलींच्या संख्येचे मुलांच्या गुणोत्तर किती आहे? वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मुलींच्या संख्येचे गुणोत्तर किती आहे? उपाय: दिलेले वर्गातील मुलींची संख्या बरोबर 25. वर्गातील मुलांची संख्या बरोबर 20. वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या बरोबर मुले अधिक
मुली बरोबर 25 अधिक 20 बरोबर 45. मुलींच्या संख्येचे मुलांशी असलेले गुणोत्तर बरोबर 25 भागिले 20 बरोबर 5 भागिले 4. मुलींच्या संख्येचे एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी गुणोत्तर बरोबर 25 भागिले 45 बरोबर 5 भागिले 9. उदाहरण 2. डझन पेनची किंमत 180 रुपये आहे आणि 8 बॉल पेनची किंमत 56 रुपये आहे. पेनची किंमत आणि बॉल पेनची किंमत यांचे गुणोत्तर शोधा. उपाय. दिलेले डझनभर पेनांची किंमत बरोबर 180 रुपये. 8 बॉल पेनांची किंमत बरोबर 56 रुपये. प्रश्नात त्यांनी एका पेनची किंमत आणि एका बॉलचे पेनची किंमत यांचे गुणोत्तर विचारले. एका पेनाची किंमत बरोबर 180 भागिले 12 बरोबर रुपये 15. म्हणजे एका पेनची किंमत एका बॉल पेनची किंमत बरोबर 56 भागिले 8 बरोबर 7. जे एका बॉल पेनची किंमत आहे म्हणून पेनच्या किमतीचे बॉल पेनच्या किमतीशी गुणोत्तर बरोबर 15 भागिले 7. उदाहरण 3. आईला तिच्या मुली श्रेया आणि सीता यांच्या वयाच्या प्रमाणात ₹45 वाटायचे आहेत. जर श्रेयाचे वय 15 वर्ष आणि सीतेचे वय 12 वर्ष असेल तर श्रेया आणि सीतेला किती मिळेल ते काढा. उपाय. प्रश्नात प्रथम आपल्याला श्रेयाचे वयाचे सीतेच्या वयाशी गुणोत्तर शोधावे लागेल. त्यानंतर त्या गुणोत्तरानुसार पैसे विभागले जातील. दिलेले आईला ₹45 वाटायचे आहेत. श्रेयाच्या वयाचे सीतेच्या वयाशी गुणोत्तर बरोबर 15 भागिले 12 बरोबर 5 भागिले 4 बरोबर 5/4. 2 भाग 5 आणि 4 आहेत म्हणून भागांची बेरीज बरोबर 5 अधिक 4 बरोबर 9. याचा अर्थ जर 9 रुपये असतील तर श्रेयाला 5 रुपये आणि सीतेला 4 रुपये मिळतील. किंवा आपण असेही म्हणू शकतो की श्रेयाला प्रत्येकी 9 भागांपैकी 5 भाग आणि सीतेला 4 भाग मिळतील. श्रेयाला मिळणारी रक्कम बरोबर 5 भागिले 9 गुणिले 45 बरोबर 5 गुणिले 5 बरोबर रुपये 25. सीतेला मिळणारी रक्कम बरोबर 4 भागिले 9 गुणिले 45 बरोबर 4 गुणिले 5 बरोबर रुपये 20.
उदाहरण 4. राज आणि राम यांच्यात एकास 2 या प्रमाणात 90 रुपये विभाजित करा. उपाय. एकास 2 या प्रमाणात भागा. हे दोन भाग 1 आणि 2 आहेत, म्हणून भागांची बेरीज बरोबर 1 अधिक 2 बरोबर 3. याचा अर्थ जर 3 रुपये असतील तर राजला 1 रुपये आणि रामला 2 रुपये मिळतील. किंवा आपण असेही म्हणू शकतो की राजला प्रत्येकी 3 भागांपैकी 1 भाग आणि रामाला 2 भाग मिळतात. म्हणून राजचा शेअर बरोबर 1/3 गुणिले 90 बरोबर 1 गुणिले 30 बरोबर 30 रुपये. रामचा शेअर बरोबर 2/3 गुणिले 90 बरोबर 2 गुणिले 30 बरोबर 60 रुपये. सर्वात सोपा फॉर्म. गुणोत्तर हे सर्वात सोप्या स्वरूपात किंवा सर्वात कमी शब्दात म्हटले जाते जेव्हा समाविष्ट संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त कोणतेही सामान्य घटक नसतात, म्हणजेच अंश आणि छेद एक व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने भागता येत नाही. आता आपण काही उदाहरणे पाहू. गुणोत्तरांचे सर्वात सोपा स्वरूपात रूपांतर करा. 16/20. उपाय. 16/20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 भागिले 2 गुणिले 2 गुणिले 5. बरोबर 2 गुणिले 2 भागिले 5 बरोबर 4/5. 2. 20/60. उपाय. 20/60 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 बरोबर 1/3. खालील तक्ता पूर्ण करा. लक्षात ठेवा, गुणोत्तर म्हणजे समान एककांमध्ये व्यक्त केलेल्या राशींची तुलना. जर आपण सारणी पाहिली तर राशी एकाच एककात व्यक्त केलेल्या नाहीत. प्रथम आपल्याला त्यांचे समान एककात रूपांतर करावे लागेल. नंतर गुणोत्तर तयार करावे लागेल आणि नंतर सर्वात सोपा फॉर्म तयार करावा लागेल. पहिला परिमाण 600 ग्रॅम. दुसरा परिमाण 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. म्हणून पहिल्या परिमाणाचे आणि दुसऱ्या परिमाणाचे गुणोत्तर 600/1000 आहे. सर्वात सोपा रूप.
2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 3/5 आहे. दुसरा पहिला परिमाण 1 तास बरोबर 60 मिनिटे. दुसरा परिमाण 36 मिनिटे. गुणोत्तर 60/36 आहे. सर्वात सोपे रूप 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 5/3 आहे. पुढील 30 मिमी ही पहिली परिमाण आहे आणि 2 सेंटीमीटर बरोबर 20 मिलीमीटर ही दुसरी परिमाण आहे. म्हणून गुणोत्तर 30/20 आहे. सर्वात सोपे रूप 2 गुणिले 3 गुणिले 5 भागिले 2 गुणिले 2 गुणिले 5 बरोबर 3/2 आहे. समतुल्य गुणोत्तर. दिलेल्या गुणोत्तराच्या अंश आणि छेद यांना समान संख्येने गुणाकार किंवा भागाकार करून मिळवलेल्या गुणोत्तराला समतुल्य गुणोत्तर म्हणतात. उदाहरण 1. 6/4 चे 2 समतुल्य गुणोत्तर शोधा. उपाय दिलेले 6/4 समतुल्य गुणोत्तर मिळवण्यासाठी अंश आणि छेद समान संख्येने गुणाकार किंवा भागाकार करा. सहा भागिले 4 बरोबर 6 गुणिले 2 भागिले 4 गुणिले 2 बरोबर 12/8. 6 भागिले 4 बरोबर 6 गुणिले 3 भागिले 4 गुणिले 3 बरोबर 18/12. तर 12/8 18/12 चे समतुल्य गुणोत्तर आहेत 6/4. म्हणून 12/8 18/12 हे 6/4 चे समतुल्य गुणोत्तर आहे. उदाहरण 2. 9/3 चे 2 समतुल्य गुणोत्तर शोधा. उपाय दिलेले 9/3 समतुल्य गुणोत्तर मिळवण्यासाठी अंश आणि छेद समान संख्येने गुणाकार किंवा भागाकार करा. 9/3 बरोबर 9 गुणिले 2 भागिले 3 गुणिले 2 बरोबर 18/6. 9/3 बरोबर 9 गुणिले 3 भागिले 3 गुणिले 3 बरोबर 27/3. तर 18/6 27/9 हे 9/3 चे आणखी एक समतुल्य गुणोत्तर आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. गुणोत्तर 2 राशींची तुलना करतो ज्यामध्ये एक संख्या दुसऱ्या संख्येशी किती वेळा संबंधित आहे ते कोलन वापरून दाखवले जाते. गुणोत्तराचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे जेव्हा संख्यांना एक व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीने भागता येत नाही.
दोन्ही संख्यांना एकाच संख्येने गुणाकार किंवा भागाकार करून समतुल्य गुणोत्तर शोधले जातात. तुलनेसाठी गुणोत्तर समान एककांमध्ये असणे आवश्यक आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.